नमस्कार. आज आपण अंडे आणि ब्रेड याची एक अतिशय सुंदर अशी रेसिपी आपण पाहणार आहोत आणि खूप झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे आणि मोजकंच साहित्य त्यासाठी आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी दालचिनी मी बारीक करून घेतलेली आहे आणि 2 अंडे फोडून आपण एका मोठ्या बाउलमध्ये टाकलेले आहे. त्यानंतर त्यात आपण 1 चमचा भरून साखर घालणार आहोत आणि थोडं किंचित असं मीठही घालणार आहोत. दालचिनीची पावडर अर्धा चमचा आणि 2 मोठे चमचे दूध घालून घेणार आहोत. आणि हे जे मिश्रण आहे तर हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. अगदी साखर विरघळेपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. आणि छान फेटल्यामुळे आपलं जे हे मिश्रण आहे तर ते छान अगदी फेसाळ असं तयार होतं. आता एका पॅनला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि ते सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहेत आणि त्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन्ही बाजूंनी चांगलं बुडवून घ्यायचं आहे आणि तो ब्रेड जो आहे तो आपल्याला पॅनवर टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण 4 ब्रेड हे तयार केलेले आहेत. आणि त्यानंतर आपण त्यावर थोडंसं साजूक तूप आपण घालणार आहोत. ब्रेडची एक साईड भाजल्यानंतर आपण तो ब्रेड परतवून घेणार आहोत. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि छान खमंग असे ब्राऊन रंगावर आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहे. आणि अतिशय सुंदर अशी चव ह्या ब्रेडची लागते. फ्रेंच टोस्ट याला म्हणतात. आणि पोटभरीचा घाई गडबडीत करण्यासाठी हा नाश्ता अतिशय उत्तम आहे. आपण याला चहासोबतसुद्धा घेऊ शकतो किंवा असासुद्धा खाऊ शकतो. मी आता हे 4 स्लाइस झालेले आहेत. त्यानंतर मी तेवढ्याच मिश्रण पुन्हा तयार केलेलं आहे आणि त्या मिश्रणामध्ये 3 स्लाइस ज्या आहेत तर त्या बुडवून ते तयार करून घेतलेले आहे. त्यामुळे ते मिश्रण थोडं त्याला जास्त लागल्यामुळे ते फ्लफी असं तयार होतं, छान असं स्पंजी नरम नरम असं तयार होतं. आणि ते आपल्याला छान असं दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण आता ह्या ब्रेडला कापून घेणार आहोत आणि त्याचे स्लाइस करून थोडेसे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि आपले हा फ्रेंच टोस्ट जो आहे तर हा खाण्यासाठी तयार आहे. करायला अतिशय सोपा असणारा हा पदार्थ गुणांनी मात्र अतिशय समृद्ध असा आहे. कारण यात आपण अंड वापरलेलं आहे. अंड्यामध्ये प्रोटीन असतात, गुड कोलेस्ट्रॉल असते, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन B5, B6, B12 आणि व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन K असे हे पोषक तत्व असतात. आणि दूध आणि अंड हे सोबत खाल्ल्यामुळे अजून एक फायदा होतो की त्यामध्ये हे दोन्ही हे जे आहेत ते कॅल्शियमचे उत्कृष्ट असे स्रोत आहेत. त्यामुळे आपले हाडं आणि दात हे मजबूत होण्यासाठी याची मदत होते. त्यामुळे आपण हे रेसिपी नक्की ट्राय करा. आणि त्यावर आपण मध घातल्यामुळे ती अजूनच अशी हेल्दी तयार झालेली आहे. आणि आपल्याला कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.